नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर। आज मी अनबॉक्सिंग करत आहे प्लास्टिक फ्री स्टँडिंग ड्रॉवर्सचे। यापूर्वी सुद्धा मी दोनदा असे ड्रॉवर्स मागवले होते। एकदा 5 ड्रॉवरची एक रॅक आणि दुसऱ्या वेळेस 5 ड्रॉवरच्या एकाच वेळी 2 रॅक्स मागवल्या होत्या आणि त्या सर्वांची क्वालिटी अतिशय उत्तम आहे। पण ह्या वेळेस मी 7 ड्रॉवर्सच्या 2 रॅक्स मागवल्या आहेत। कंपनी वेगळी आहे पण रिव्ह्यू चांगले असल्यामुळे मी ऑर्डर केली होती। चला तर बघूया ह्याची क्वालिटी कशी आहे। मी अतिशय प्रामाणिकपणे याचा रिव्ह्यू देणार आहे। तत्पूर्वी ही रॅक कशी जोडायची ते तुम्ही पहा। मला आधीचा अनुभव असल्यामुळे रॅक जोडणं माझ्यासाठी सोपं आहे। कंपनीने सुट्ट्या भागांचे पॅकिंग उत्तम केलेले आहे, त्यामुळे रॅक जोडायला फारसा त्रास होणार नाही। हे सगळे रॅकचे छोटे छोटे पिलर्स आहेत, ते 4-4च्या गठ्ठ्यात बांधले आहेत आणि हे रॅकच्या बेसचे 4 टोपणे आहेत। सगळ्यात आधी मी बेसच्या प्लेटला ही टोपणे किंवा कॅप लावून घेणार आहे। त्यानंतर त्यावर 4 पिलर्स लावूया। नंतर त्यावर एक प्लेट लावूया। पण त्यापेक्षा प्लेट उलटी करून त्याला पिलर्स जोडूया आणि ते एकावर एक असे जोडू, ते जरा जास्त सोयीस्कर होईल। अशाच पद्धतीने बाकीच्या प्लेट्स जोडून घेऊया। नंतर शेवटी टॉपची प्लेट जोडायची आहे। मित्रांनो, या 7 मजली इमारतीचा पूर्ण सांगाडा उभा राहिलेला आहे आणि आता आपण त्याला एक एक ड्रॉवर जोडणार आहोत। तर अशा पद्धतीने ही 7 मजली इमारत उभी राहिलेली आहे। आधीचे जे ड्रॉवर्स मागवले होते त्याच्या तुलनेत ह्याची क्वालिटी कशी आहे हे आता आपण पाहूया। हे जुने ड्रॉवर्स कमी लवचिक आहेत आणि प्लास्टिक जरा मजबूत आहे आणि तुम्ही पाहू शकता ड्रॉवरची उंची जवळपास 6 इंच आहे। त्या तुलनेत नवीन ड्रॉवर्स जरा जास्त लवचिक आहेत आणि ड्रॉवरची उंची तुम्ही पाहू शकता 5 इंच आहे। मी एकाच वेळी 2 सेट मागवले होते। कदाचित 7 ड्रॉवर्सची रॅक असल्यामुळे ती 5 ड्रॉवरच्या तुलनेत जरा जास्त लवचिक वाटत आहे। पण ह्याच्यावर उपाय म्हणून आता मी दोन्ही रॅक टॉपला एकमेकांना चिकटपट्टीने जोडणार आहे, त्यामुळे रॅकला थोडी स्टॅबिलिटी येईल। प्रत्येक रॅकची 30 किलोची कॅपॅसिटी कंपनीने सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर अशी रॅक मागवायची असेल किंवा त्याच्या किमतीबाबत माहिती हवी असेल तर मी व्हिडिओच्या स्क्रीनवर चित्राच्या स्वरूपात त्याची लिंक देत आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।